यामध्ये अजिबातच तथ्य नाही, कारण EVM हे स्टँड अलोन मशीन आहे. त्याच्यामध्ये वन टाइम प्रोग्रॅमेबल अशी चिप असते आणि त्याच्याद्वारे काम होतं. त्याचा कुठल्याही कनेक्शनशी, इंटरनेटशी, हॅक होण्याशी त्याचा संबंध येत नाही, कुठलीही फ्रिक्वेन्सीशी त्याचा काही संबंध येत. EVM बद्दल काही मत व्यक्त करण्याच्या आधी ECIची वेबसाईट आणि आमची वेबसाईट जर पाहिली तर शंका नक्की दूर होतील. हा 100% विश्वास मी देऊ इच्छितो की EVM मध्ये कुठल्याही प्रकारचं टॅम्परिंग शक्य नाही, कोणालाही ते शक्य झालेलं नाही आणि शक्य होणारही नाही. आणि त्याचं कारण उत्कृष्ट दर्जाची त्याच्यासाठीची प्रशासकीय कार्यपद्धती आणि उत्कृष्ट पद्धतीची टेक्नॉलॉजी. म्हणजे माझ्यासारख्या तंत्रज्ञ नसलेल्या माणसाला सुद्धा लक्षात येतं की ते अशा पद्धतीनं डिझाईन केलंय आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी की त्याच्यामध्ये कुठलंही टॅम्परिंग शक्य नाही. मी आपल्याला सांगतो की EVM अगदी त्याच्यावरती काही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दल 40 केसेस झालेल्या आहेत आणि या 40ही केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट शब्दात सांगितले आहे की EVM हे स्टँड अलोन मशीन आहे, दॅट कॅनॉट बी टॅम्पर्ड आणि त्याच्यामुळे ते वापरायला हरकत नाही. मला असं सांगायचंय की प्रत्येक स्टेजला राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या समक्षच सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि तसाच ECIचा प्रोटोकॉल आहे. याच्यामध्ये शंकेला कुठलीही जागा नाही. याचं रेकॉर्ड उपलब्ध आहे, व्हिडिओग्राफी उपलब्ध आहे. अतिशय स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की या पुढच्या निवडणुका या EVM वरतीच घेण्यात याव्यात, कारण त्याच्याबद्दल कुठल्याही शंकेला जागा नाही. मतपत्रिकांवरती निवडणुका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.